श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज आपण भगवान शिवांच्या एका अत्यंत अद्भुत आणि प्रेरणादायी कथेला सुरुवात करणार आहोत. ही प्राचीन कथा आपल्याला शिकवते की लग्नानंतर भावांमध्ये वाटण्या का होतात. ही कथा केवळ ज्ञानवर्धक नाही, तर आपल्याला एक महत्त्वाचे जीवन मूल्य देखील शिकवते, जी आपल्या हृदयाला नक्कीच स्पर्श करेल. तर मित्रांनो, एकदा माता पार्वतीने भगवान शिवांना विचारले, प्रभू, माझ्या मनात एक प्रश्न उभा राहिला आहे. कृपा करून माझ्या मनाला शांत करण्यासाठी याचे उत्तर द्या. भगवान शिव प्रेमाने हसत म्हणाले, देवी, तू तुझा प्रश्न विचार, मी त्याचं समाधानकारक उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. माता पार्वती म्हणाल्या, प्रभू, माझा प्रश्न असा आहे की लग्नानंतरच भावांमध्ये वाटण्या का होतात. भगवान शिवांनी गंभीर स्वरात उत्तर दिले, देवी, हा खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर मी तुला एका कथेच्या माध्यमातून देतो. भगवान शिवांनी कथा सांगायला सुरुवात केली. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका नदी किनारी वसलेल्या छोट्याशा गावात एक शेतकरी आपल्या पत्नी आणि 3 मुलांसोबत आनंदाने राहत होता. काही काळानंतर शेतकऱ्याच्या 3ही मुलांचे लग्न झाले. तरीही संपूर्ण कुटुंब एकत्र सुखाने राहत होतं. शेतकऱ्याचा धाकटा मुलगा अतिशय कष्टाळू होता. तो आपल्या वडिलांसारखंच शेतकाम करत असे. त्याचं जीवन खूपच कष्टदायक होतं. शेताचं पीक, मजुरांची देखरेख, विक्रीसाठी योग्य खरेदीदार शोधणं, सगळं त्यालाच करावं लागायचं. शेतकऱ्याची 2 मोठी मुले, कृष्णा आणि भास्कर, हे मात्र वेगळ्या मार्गावर होते. कृष्णा ज्योतिषी बनून चांगली कमाई करत होता, तर भास्कर व्यापारी म्हणून मोठ्या प्रमाणात धन मिळवत होता. त्यामुळे कुटुंब ऐश्वर्यात राहत होतं. परंतु काही वर्षांनी शेतकरी गंभीर आजारी पडला. शेवटच्या क्षणी त्याने आपल्या पत्नीला सांगितले, माझा अंतिम क्षण जवळ आला आहे. तू मला एक वचन दे की आपल्या मुलांमध्ये कधीही जमीन किंवा संपत्तीची वाटणी होणार नाही. मला हवंय की माझी सगळी मुले नेहमी एकत्रित राहावी. त्यांच्यात कधीही मतभेद होऊ नयेत, कारण जिथे एकतेचा भंग होतो तेथे संपूर्ण घर उद्ध्वस्त होते. भगवान शिवांनी पुढे सांगितले, देवी, शेतकऱ्याच्या पत्नीने आपल्या पतीला वचन दिले आणि त्या क्षणी शेतकऱ्याचे निधन झाले. काळ जसा जसा पुढे गेला, शेतकऱ्याच्या पत्नीने एक दिवस आपल्या 3ही मुलांना बोलवलं आणि सांगितले, मुलांनो, तुमच्या वडिलांची शेवटची इच्छा होती की घर आणि जमीन यांची वाटणी होऊ नये. तुम्ही 3घे भाऊ कायम एकत्र राहावं, कारण जिथे एकता असते तेथे सुख आणि शांती असते. हे ऐकून 3ही मुलांनी एकमुखाने वचन दिले, आई, आम्ही तुझे म्हणणे मान्य करतो. बाबांचं स्वप्न साकार होईल. आम्ही कधीही त्याचे उल्लंघन करणार नाही. आम्ही कायम प्रेमाने एकत्र राहू. मुलांचंही वचन ऐकून आईच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले आणि तिच्या मनाला अपार समाधान लाभलं. शेतकऱ्याचा मोठा मुलगा कृष्णा ज्योतिषशास्त्रात खूपच पारंगत होता. गावातले लोक त्याच्याकडे आपल्या विविध समस्या घेऊन येत असत आणि तो त्यांना मार्गदर्शन देखील करत असत. त्यामुळे त्याचे जीवन चांगले होते. दुसरा मुलगा भास्कर हा मोठा व्यापारी होता आणि त्याचंही जीवन संपन्न होतं. मात्र सर्वात लहान मुलगा, ज्याने रात्रंदिवस शेतात कष्ट केले तरीही फारशी कमाई करू शकत नव्हता. काळ जसा जसा पुढे जात होता तसं तसं शेतकऱ्याची मोठी 2 मुले, ज्यांची आर्थिक स्थिती मजबूत होती, वडिलांना दिलेले वचन हळूहळू विसरू लागले. ते आपल्या बायकोसह सुखसुविधांनी भरलेले
आरामदायी जीवन जगू लागली. त्यांचं आयुष्य ऐश आरामी होतं. तर दुसरीकडे लहान मुलगा आणि त्याची पत्नी मात्र कष्टाचे जीवन जगत होते. दोघेही शेतात कष्ट करत, परंतु त्यांच्या जीवनात काहीच बदल होत नव्हता. लहान मुलाची पत्नी विशेषतः दुःखी होती. ती पाहत होती की तिच्या जाऊबाई किती सुखात होत्या आणि त्या कधीही काम करत नसेत. तिला कधीही आनंदाचा अनुभव मिळाला नव्हता. ती मनातल्या मनात विचार करत होती, आम्ही वडिलांचं वचन पाळत आहोत, पण माझे दोन्ही जाऊ किती आनंदित आहेत. त्यांचं जीवन किती सुखदायी आहे आणि आम्ही मात्र अजूनही कष्टाच्या चक्रात अडकलेलो आहोत. भगवान शिव म्हणाले, देवी, एक दिवस शेतकऱ्याच्या लहान मुलाची पत्नी खूपच दुःखी झाली. संध्याकाळी तिचा नवरा शेतातून घरी परतला. तेव्हा तिने त्याला सांगितले, माझ्या भावाचं पत्र आले. त्याने आपल्याला त्याच्या नवीन घराच्या गृहप्रवेशासाठी बोलवलं आहे. त्याला हवंय की आपण दोघे काही दिवस त्याच्याकडे राहावं. नवऱ्याने तिचं बोलणं ऐकलं आणि उत्तर दिले, तुला माहीत आहे ना, शेतात किती काम आहे. माझ्याकडे इतका वेळच नाही की मी तुझ्यासोबत जाऊ शकेन. जर मी तुझ्यासोबत गेलो तर शेताचं काम कोण करणार? हे ऐकून पत्नी रागाने म्हणाली, बरं मग आपण आयुष्यभर या घरातच अडकून राहू. आपल्याला कधीच कुठलाही आनंद अनुभवायला मिळणार नाही. पत्नीचा राग पाहून शेतकऱ्याचा लहान मुलगा म्हणाला, ठीक आहे, मी तुझी जाण्याची व्यवस्था करतो, पण मी स्वतः येऊ शकणार नाही. यावर त्याची पत्नी ठामपणे म्हणाली, जर जायचंच असेल तर आपण दोघं एकत्र जाऊ, नाहीतर कोणीही जाणार नाही. पत्नीचे हे ठाम बोलणे ऐकून नवरा विचारात पडला. शेवटी तो म्हणाला, ठीक आहे, तुझं म्हणणं जसं तसं आपण करूया. तू जायचं ठरवलं आहेस ना, तर जा, नाहीतर नको जाऊ. लहान मुलाची पत्नी आधीच आपल्या मोठ्या जावेचं ऐश्वर्याचं जीवन पाहून तिची वाईट अवस्था होती. तिला नेहमीच वाटायचं, आपण इतके कष्ट करतो, पण त्यांना काहीही न करता सर्व सुख मिळतंय. ती विचार करत होती, या घरातलं सगळं काम आपल्याच गळ्यात आहे का? शेतकाम आणि घरकाम आपल्यालाच करावं लागतं आणि तुमचे मोठे भाऊ आणि त्यांच्या बायका मजेत फिरतात. कधीतरी तुम्ही विचार केलाय का? माझंही मन आहे, मलाही सुखाचं जीवन जगावं वाटतं. तिचा संताप आता उफळून आला होता. ती तिखटपणे म्हणाली, ते बाहेर मज्जा करत असतात आणि आपण इथे घरात अडकून पडलोय. कधी विचार केलाय का की मला सुद्धा बाहेर फिरावं वाटतं, थोडं जीवन अनुभवावं वाटतं. सगळं काम मात्र माझ्यावरच का पडतं? तुमचे मोठे भाऊ त्यांच्या बायकांसोबत इथे तिथे मजा करत असतात आणि मी मात्र कायम घरातच असते. भगवान शिव म्हणाले, देवी, शेवटी पत्नीचं बोलणं ऐकून शेतकऱ्याच्या लहान मुलानं विचार करण्याचे सुरू केलं. त्याची झोप उडाली आणि त्याने लक्षात घेतलं की त्याची पत्नी खरंच योग्य बोलत आहे. पत्नी पुढे म्हणाली, आत्ता माझं एका घर आणि जमिनीचे वाटप करा. आपण वेगळे राहू शकू. वेगळं झालो की आपल्यालाही थोडा वेळ मिळेल. आपल्याला आपले जीवन जगायला मिळेल. तिचे हे बोलणे ऐकून शेतकऱ्याच्या मुलालाही वाटलं की ती खरे बोलते. माझे काम माझ्या भावांपेक्षा महत्त्वाचं आहे. माझ्यामुळेच त्यांना आरामात जगता येतंय आणि आम्ही मात्र नोकरासारखे घरात अडकून पडलोय. एके दिवशी सगळे भाऊ एकत्र जेवत असताना शेतकऱ्याचा लहान मुलगा आपल्या आईला आणि भावंडांना म्हणाला, मला माझ्या हक्काचा वाटा हवा आहे. आत्ता मला वेगळं व्हायचं आहे. त्याचं हे बोलणं ऐकून आई धक्क्यात गेली. ती रडवली, तुझ्या वडिलांची शेवटची इच्छा होती की तुम्ही सगळे एकत्र प्रेमाने राहावं. पण मुलगा ठामपणे म्हणाला, आई, मी आत्ता एकत्र राहू शकत नाही. हे ऐकून दोन्ही भाऊ म्हणाले, आई, आम्हालाही वेगळं व्हायचं आहे. संपत्तीची वाटणी व्हायलाच हवी.
यावर सगळ्यांनी संपत्ती आणि घराच्या वाटपाचे कागद तयार केले. पण वाटपाच्या आधी शेतकऱ्याची पत्नी आपल्या तिन्ही मुलांना म्हणाली, वाटप नंतर करू. आपल्या घराची परंपरा आहे की कोणत्याही महत्त्वाचं काम करण्याआधी भगवान भोलेनाथांचे दर्शन घ्यावे. आईचे बोलणे ऐकून सगळी मुले तयार झाली. दुसऱ्या दिवशी सगळे भाऊ त्यांच्या बायका आणि आईसह यात्रेला निघाले. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर घरी परतताना आई म्हणाली, मुलांनो, मला खूप थकवा आलाय आणि खूप भूकही लागली आहे. तुम्ही सगळ्यांनाही भूक लागली असेल आणि सुना देखील भुकळल्या असतील. आईचे ते बोलणे ऐकून सगळ्यांनी थांबायचे ठरवले. गावाच्या बाहेरच एका मंदिराजवळ एक खानपानचं दुकान होतं. सगळे जेवायला बसले तेव्हा आई अचानक म्हणाली, बाळांनो, आपण जेवायला आलो आहोत, पण माझी पैशांची पिशवी घरीच विसरली आहे. आत्ता ना आपण जेवू शकतो ना घरी परत जाऊ शकतो. पैशाशिवाय आपण इथे अडकलोय. आईने जड आवाजात पुढे सांगितले, आत्ता एकच उपाय आहे. मी आणि तुमच्या बायका या मंदिरात थांबतो आणि तुम्ही तिघे वेगवेगळ्या गावात जाऊन काम शोधा, काही कमवा, मगच आपण सगळे परत येऊ आणि जेवू शकाल. तीनही भावांनी आईचे म्हणणे मान्य करून वेगवेगळ्या दिशांनी काम शोधण्यासाठी निघाले. शेतकऱ्याचा लहान मुलगा थोडा चालून एका गावात पोहोचला, जिथे काही लोक चिंतेत गुरफटले होते. त्याने विचारले, तुम्ही सगळे इतके चिंतेत का आहात? काही मदत करू शकतो का? ते लोक म्हणाले, या जमिनीवर सतत पाणी साचतं आणि काहीच पिकत नाही. तरीसुद्धा आम्हाला कर द्यावा लागतो. आता आम्ही काय करावं तेच समजत नाही. शेतकऱ्याच्या मुलाने विचारलं, जर मी तुम्हाला यावर उपाय सांगितला तर मला काय मिळेल? त्यावर एक शेतकरी म्हणाला, जर तू इथे काही पिकवण्याचा उपाय सांगितलास तर आम्ही तुला सोन्याची 10 नाणी देऊ. शेतकऱ्याचा लहान मुलगा हुशार आणि निपुण होता. त्याने त्यांना सांगितले, शेण आणि माती एकत्र करून त्याचे गोळे बनवा. त्यांना ओले ठेवून प्रत्येक गोळ्यात बी टाका आणि मग सुकू द्या. शेतकऱ्यांनी ते उपाय लक्षपूर्वक ऐकले आणि विचारले, आणि त्यानंतर? तो मुलगा म्हणाला, ते गोळे जमिनीत टाका. ते जमिनीत गेले की बीला अंकुर फुटेल. गावकऱ्यांनी त्याच्या सांगण्यानुसार पद्धत अवलंबली आणि काही काळातच त्या पीडित जमिनीवर धनाची लागवड सुरू झाली. आनंदाने गावकऱ्यांनी त्याला 10 सुवर्ण मुद्रा दिल्या आणि त्याचे आभार मानले. त्या सुवर्ण मुद्रा घेऊन शेतकऱ्याचा लहान मुलगा आपल्या आईकडे मंदिरात परतला. दुसरीकडे शेतकऱ्याचा दुसरा मुलगा भास्कर, तोही भटकत एका ठिकाणी पोहोचला, जिथे त्याने झाडाच्या सावलीत बसलेला एका व्यक्तीला पाहिले. तो खूप दुःखी आणि उदास दिसत होता. भास्करने विचारले, तुला कशाची काळजी आहे? तू खूप चिंताग्रस्त दिसतोय. मी काही मदत करू शकतो का? तेव्हा त्या व्यक्तीने सुस्कार टाकत सांगितली, भावा, आमच्या वडिलांनी मृत्यूपूर्वी त्यांच्या संपत्तीची 4 भागांमध्ये वाटणी केली होती. परंतु एक काळं मांजर होतं, ज्याची वाटणी करणं फार कठीण झालं. शेवटी आम्ही सगळ्या भावांनी ठरवलं की मांजराचे 4ही भाग करून प्रत्येक जणाने एक भाग घ्यावा. एके दिवशी ते मांजर छतावरून पडले आणि माझ्या वाट्याला आलेला पाय तुटला. मी त्या जखमी पायाला तेल लावून पट्टी बांधली होती. एकदा ते मांजर चुलीजवळ झोपले आणि अचानक चुलीतून एक चिंगारी उडाली, जी तेल लावलेल्या पट्टीवर पडली. तेव्हा मांजराच्या पायाला आग लागली आणि ते तेथून पळाले. त्यामुळे आसपासच्या घरांना आग लागली आणि सगळं जळून खाक झालं. त्या व्यक्तीने रडत सांगितलं, शेजाऱ्यांनी सर्व जबाबदारी माझ्यावर टाकली, कारण तो पाय माझ्या वाट्याचा होता. ही गोष्ट पंचायतमध्ये गेली आणि पंचांनी ठरवलं की नुकसान भरून द्यायचे माझे काम आहे, पण माझ्याकडे देण्यासाठी पैसे नाहीत. मी आता काय करू? भास्करने शांतपणे ऐकले आणि विचारात पडला. मग तो म्हणाला, तू काळजी करू नको. जर
मी तुझे संकट सोडवले तर तू मला काय देणार? त्या व्यक्तीने उत्तर दिले, तू माझे संकट जर दूर केलेस तर मी तुला 20 सोन्याची नाणी देईल. भास्करने ती शर्यत मान्य केली आणि म्हणाला, ठीक आहे, तू गावकऱ्यांना आणि शेजाऱ्यांना एकत्र बोलून घे. त्या व्यक्तीने त्वरित सगळ्या शेतकऱ्यांना आणि मोठ्या गावांना जमा केली. मोठी गर्दी झाली आणि सगळ्यांच्या समोर भास्करने शांतपणे सांगितले, होय, हे खरे आहे की आग मांजरामुळे लागली, पण तुम्ही एक गोष्ट विचारली नाही की जखमी असलेले मांजर कधी पळू शकत नाही. तो पाय तुटला होता आणि त्यामुळे तो उपयोगाचा नव्हता. खरं तर ते मांजर आपल्या बाकीच्या 3 पायांनीच पळालं आणि आग लागली. गावकऱ्यांनी भास्करच्या बोलण्यावर विचार केला आणि ते त्याच्या हुशारीने खूप प्रभावित झाले. अखेर सगळे त्यांच्याशी निर्णयाशी सहमत झाले आणि त्याच्या बुद्धीची प्रशंसा करू लागले. आता ठरले की त्या 3 चांगल्या पायांचे मालकच नुकसान भरतील. भास्करच्या बुद्धिमत्तेमुळे जखमी पायाचा मालक खूप आनंदित झाला आणि वचनानुसार त्याने भास्करला सुवर्ण मुद्रा दिल्या. शेतकऱ्याचा दुसरा मुलगा सोन्याची नाणी घेऊन त्याच्या आईकडे मंदिरात परतला. त्यानंतर शेतकऱ्याचा मोठा मुलगा कृष्णा देखील काही कमाईसाठी गेला होता. तो चालत चालत एका घरात पोहोचला जेथून रडण्याचा आवाज येत होता. ते घर एका श्रीमंत व्यक्तीचे होते आणि घराच्या बाहेर एक पहरेदार उभा होता. कृष्णा विचार करत होता की अशा भव्य घरात राहणाऱ्या व्यक्तीला का रडायला लागलं असेल. काही वेळाने कृष्णा पुढे गेला आणि पहरेदाराला विचारले, महादय, कृपया सांगा, या घरातून रडण्याचा आवाज का येत आहे? पहरेदाराने उत्तर दिले, आपण आत चला, आपण स्वतःच विचारू शकता. कृष्णा आत गेला आणि विचारले, आपल्याला काय कष्ट आहे? आपण का रडत आहात? मी आपली काही मदत करू शकतो का? रडणाऱ्या व्यक्तीने उत्तर दिले, अरे भाऊ, राजेही किती विचित्र असतात. आमच्या राजाने मला एका हत्तीचे वजन मोजण्यास सांगितले. जर मी हे करू शकलो नाही तर राजा माझं मुंड धडापासून वेगळं करेल. एवढं बोलून तो पुन्हा रडायला लागला. कृष्णा म्हणाला, तू चिंता करू नकोस. जर मी तुझ्या हत्तीचे वजन मोजण्यास मदत केली तर मला काय पुरस्कार मिळेल? मंत्री म्हणाला, जर तू मला त्या हत्तीचे वजन मोजायला मदत केलीस तर मी तुला 50 सोन्याच्या सुवर्ण मुद्रा देईन. भास्करने शर्त मान्य केली आणि मंत्र्याला सांगितले, माझ्यासमोर हत्तीला घेऊन या. त्यांनी हत्तीला आणल्यानंतर कृष्णा मंत्र्यांना सांगू लागला, या हत्तीला नदीकडे घेऊन जा, जिथे बरेच दगड आहेत. कृष्णाच्या सांगण्यावरून हत्तीला नदीकडे नेण्यात आले. तेथे कृष्ण म्हणाला, या हत्तीला नावेत उभं करा. नावच्या मालकाने जसा हत्तीला नावेत उभा केला, नाव पाण्यात बुडू लागली. आता नाव पाण्यात बुडत असताना कृष्ण म्हणाला, जिथे नाव थांबली आहे तिथे एक चिन्ह पुन्हा ठेवा आणि हत्तीला नावेतून खाली उतरवा. कृष्णाच्या सांगण्यावरून नाव जेथे थांबली होती तिथे चिन्ह ठोकले आणि हत्तीला नावेतून बाहेर काढले. आता कृष्ण म्हणाला, आता या नावेत इतके दगड भरा की ही नाव त्या चिन्हापर्यंत पोहोचेल. कृष्णाच्या या बोलण्यावर सर्वांनी मोठे दगड नावेत टाकायला सुरुवात केली. जशी नाव त्या चिन्हापर्यंत पोहोचली, कृष्ण म्हणाला, आता दगडात टाका, थांबा आणि या नावेतून दगड बाहेर काढा आणि या दगडांचे वजन करा. ज्या प्रमाणात या दगडांचे वजन असेल त्या प्रमाणातच हत्तीचे वजन असेल. सर्वांनी कृष्णेच्या योजनेबरोबर पाठिंबा दिला आणि त्यांनी दगड बाहेर काढले. हत्तीचे वजन मोजण्यात आले आणि एका सोप्या आणि प्रभावी उपायावरून त्यांनी मंत्र्याला आवश्यक माहिती दिली. कृष्णाच्या बुद्धिमत्तेमुळे मंत्री मोठ्या प्रमाणात आनंदित झाला आणि वचनानुसार कृष्णाला 50 सुवर्ण मुद्रा देण्यात आल्या. कृष्ण आपल्या कमाईसह आपल्या आईकडे परतला आणि 3ही भाऊ त्यांच्या यशस्वी प्रयत्नांनी आनंदित झाले. भगवान शिव म्हणतात, याप्रमाणे सर्व भावांनी आपले धन कमावून मंदिरात परत गेले आणि सर्वांनी प्रेमाने जेवण केले. त्या दुकानदाराला
मिळालेल्या पैशांपैकी जितके पैसे त्याचे होते तितके पैसे त्या दुकानदाराला दिले. आता त्याच्याकडे फक्त एवढेच पैसे होते की तो खर्च करून आपल्या घरी जाऊ शकतील. जेव्हा शेतकऱ्याची पत्नी, मुले आणि सुना घरी परत आले तेव्हा शेतकऱ्याच्या पत्नीने थैलीतून एकदम पैसे बाहेर काढले आणि आपल्या मुलांसमोर ठेवून म्हणाली, मी ह्या थैलीला जाणून बुजून लपवले होते जेणेकरून तुम्हाला समजावे की थैलीमध्ये एकतेमध्ये किती शक्ती आहे. तुम्ही तिघांनी मिळून जे धन मिळवले ते एकत्र करूनच आपल्याला जेवण मिळवले आणि उर्वरित पैशामुळे आपण आपल्या घरी परत येऊ शकलो. जर तिघांनी मिळून एकत्र काम केले नसते तर आज आपण पोटभर जेवण करू शकलो नसतो ना घरी परत येऊ शकलो असतो. यामुळे लक्षात नेहमी ठेवा, झाडू बांधलेले आहे तोपर्यंतच त्यापासून स्वच्छता होऊ शकते, पण एकदा का झाडूचे तुकडे झाले की तो काहीही उपयोगाचा राहत नाही. त्याचप्रमाणे तुम्हा तिघांच्या मनात एकता असल्यास घराची प्रगती चालू राहील आणि जेव्हा विभाजन होईल तेव्हा या घराची प्रगती थांबेल. त्यामुळे तुमच्या वडिलांनी मृत्यूपूर्वी माझ्याकडे वचन घेतले होते की मी तुमच्या तिघांच्यामध्ये कधीही विभाजन होऊन देऊ नये. भगवान शिव म्हणतात, या प्रकारे शेतकऱ्याच्या पत्नीच्या बोलण्यामुळे शेतकऱ्याची तिन्ही मुले भविष्यात कधीही वेगळे झाले नाही. त्या सर्वांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आणि नंतर एकत्र बसून ठरवले की आपल्याला काय करायचे आहे. भगवान शिव पुढे म्हणतात, याप्रमाणे तिघांनी भविष्यामध्ये कधीही वेगळ्या होण्याचा संकल्प केला नाही आणि हे वचन दिले की तिघी सुनांनी एकत्र राहावे, एकाच पद्धतीने राहावे, तिघांनी कमवलेले पैसे एकत्र करावे आणि एकत्र बसून ठरवावे की आपल्याला काय करणे आवश्यक आहे. यामध्ये कोणताही भेदभाव केला जाणार नाही. भगवान शिव म्हणतात, देवी, तुमचा प्रश्न होता की लग्नानंतर भाऊ भावांमध्ये वाटण्या का होतात. हे समजून घ्या. अनेक वेळा लोक म्हणतात की घरात वाटण्या सुनांमुळे होतात, पण खरं ते नाही. खरा प्रश्न वेगळा आहे. जेव्हा दोन भाऊ अधिक कमवतात आणि एक भाऊ कमी कमवतो तेव्हा जास्त कमवणारे भाऊ आपल्या पत्नीसह आरामात जीवन जगायला सुरुवात करतात आणि कमी कमवणारा भाऊ सर्वांच्या नजरेत कमी पडतो. जेव्हा कमी कमवणाऱ्या भावाला पत्नी हे पाहते की आम्ही दोघेही दिवस रात्र मेहनत करतो तरीही आम्हाला हवं तसं सुख आम्हाला मिळत नाही, तेव्हा त्यांच्या मनात प्रश्न निर्माण होतो. ती आपल्या पतीला सांगते, आपण मेहनत करत राहायचे आणि एकत्र का राहायचे वेगळे राहून, आणि जो पैसा मिळेल तो आपलाच राहील. आपण आपल्या इच्छेनुसार आनंदाने जगू शकेल. भगवान शिव पुढे म्हणतात, देवी, हेच ते ठिकाण आहे जेथे भाऊ भावांमध्ये वाद निर्माण होतात आणि वाटण्या सुरू होतात. परंतु भावांमधील वाटण्या थांबवण्यात आईवडिलांचा मोठा वाटा असतो. जर आईवडील आपल्या मुलांवर योग्य संस्कार करतात आणि त्यांना शिकवतात की कोणी कितीही कमवले तरी सर्व भावांनी एकत्र राहून कमाई वाटून घ्यावी, घरातील निर्णय एकत्र घेऊन सर्वांसाठी योग्य असेल ते करावे, तर कोणत्याही घरात वाटण्या होणार नाहीत. अशा बुद्धिमान आई वडिलांमुळे घरात कधीही वाद होत नाहीत आणि सगळ्यांनाच आनंदात जीवन जगता येते. भगवान शिव यावेळी कुटुंबातील एकटेच महत्त्वाचे अधोरेखित करतात, जेथे सर्वजण प्रेमाने आणि एकमेकांच्या आनंदासाठी प्रयत्नशील असतात. त्यामुळे देवते एकतेत शक्ती आहे. घराची समृद्धी, आनंदी आणि प्रेम त्यांच्यावर अवलंबून असते. तर जर आपण एकत्र राहिलो तर आपल्याला कोणतीही समस्या येणार नाही. हे ऐकून देवी पार्वती आश्वस्त झाल्या आणि कुटुंबातील प्रेम, एकता आणि सहकार्याचे महत्त्व त्यांच्या मनात अधिक गहनपणे ठसले. त्यांना समजले की एकत्र राहणं आणि सर्वांमध्ये प्रेम असणं
हेच सर्वात महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून, व्हिडिओला लाईक करून, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ.